पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? तर मंडळी, नुकताच झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा पार पडला आणि त्यासाठी तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि आता सगळ्यांना वेध लागलेले आहेत झी नाट्यगौरव पुरस्कारांचे आणि लवकरच झी नाट्यगौरव पुरस्कार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उत्सुकता लागलेली आहे की कुणाला पुरस्कार मिळणार आहे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्या नामांकन प्राप्त अभिनेते अभिनेत्रींसाठी झाल्या पाहिजेत. आज या मंचावरती यातल्याच काही मुख्य पाहुण्यांना या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत आणि त्यांच्या बरोबरीनं आजचा हा भाग रंगणार आहे. जोरदार टाळ्यांनी सुरुवातीलाच या मंचावरती आमंत्रित करूयात 38 कृष्णविला आणि काळी राणी या दोन नाटकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हे नामांकन ज्यांना प्राप्त आहे, डॉक्टर गिरीश ओक. जोरदार टाळ्या अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्यासाठी. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री हे नामांकन आहे. नाटक आहे खरं खरं सांग, डॉक्टर श्वेता पेंडसे यांना जोरदार टाळ्या. सर्वोत्कृष्ट लेखन 38 कृष्णविला या नाटकासाठी नामांकन आहे. अभिनेत्री शलाका पवार, जोरदार टाळ्या. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, हीच तर फॅमिलीची गंमत आहे या नाटकासाठी. अभिनेता सुयश टिळकसाठी जोरदार टाळ्या. मी, स्वरा आणि ते दोघं या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ज्याला नामांकन आहे. अडलय का या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे नामांकन जिला आहे. पर्ण पेठेसाठी जोरदार टाळ्या. चर्चा तर होणारच या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे नामांकन जिला आहे. अभिनेत्री अदिती सारंगसाठी जोरदार टाळ्या. आणि सफरचंद या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हे नामांकन जिला आहे. अभिनेत्री शर्मिला राजारामसाठी जोरदार टाळ्या. वा वा. तर सुरुवातीलाच या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. आणि जोरदार टाळ्या तुषार देवलसाठी ज्याला सुद्धा नामांकन आहे. अरे वाव. नाटक संगीत शोले, संतोष पवार यांचं नाटक आहे. जोरदार टाळ्या. तुषार तिकडे बसशील का इकडे बसशील? आज आपण तुषारला जरा एक वेगळी संधी देऊयात थोड्या वेळासाठी. तुषार इकडे बसायचं आहे आज. तुषारसाठी जोरदार टाळ्या. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न. मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम तुमच्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे एथर सह प्रस्तुत चला हवा उद्या. सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सुरुवात करूयात गप्पांना डॉक्टर गिरीश ओक यांच्यापासून. इतकी वर्ष सर नाटक करतायत आणि मला जेवढी माहिती आहे 2 नाटकांसाठी तुम्हाला नॉमिनेशन आहे. 38 कृष्णविला आणि काळी राणी. 50 आणि 51 नाटक आहे सरांचं. जोरदार टाळ्या. वा, अभिनंदन सर. काय सांगाल, 2 नाटकांसाठी तुम्हाला नामांकन आहे. इतकी वर्ष नाटक, 50 वर्षांचा हा इतका मोठा अनुभव, कसं वाटतं मागे बघताना? खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं. मी ठरवून 50 केली नाही, पण 49 नंतर एक मोठा ब्लॉक गेला होता कोविडचा. हो. आणि जे नंतर यायची वाट बघत होते सगळेच जण, म्हणजे स्टेजवर काम करणारे सगळेच जण स्टेज ओपन होण्याची वाट बघत होते. त्या सगळ्यात मी पण होतो. आणि जे आलं ते 50वं होतं आणि त्यानंतर आल्यामुळे ते खूपच मस्त वाटलं. वा 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 वा. या नामांकनासाठी खूप खूप अभिनंदन तुमचं. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आमच्या थुकरटवाडीतल्या गमतीकडे वळण्याची. तर तुमचा पुरस्कार सोहळा आहे झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळा. आपला आहे टॉस्कर पुरस्कार. तर सुरुवात करूयात आपल्या पुरस्कार सोहळ्याला. यासाठी मी सगळ्यांना समोर बसण्याची विनंती करतो. नमस्कार.
असं इतकं छान वगैरे वगैरे इतकं छान टाळ्या झाल्या पाहिजेत. आता इथं फार महत्वाचा एक पुरस्कार सोहळा होणार आहे. ज्या पुरस्कार सोहळ्याचं नाव आहे टॉस्कर पुरस्कार सोहळा. हो असं का नाव ठेवलंय टॉस्कर? कारण आम्ही पुरस्कार टॉस करून देतो. आम्ही ठरवतो ह्याला द्यायचा का त्यांना द्यायचा. मागच्या वेळेला 3-4 ते परीक्षक वगैरे ठेवलं, मारामाऱ्या झाल्या त्यांच्या. एकामेकाच्या उरावर पडू पडू मारलं त्यांनी. आता कुठे आहे ते परीक्षक? ते जेलमध्ये आहेत सगळ्या. त्यामुळे आम्ही ह्या वर्षी अजिबात ठेवलेले नाहीत. आम्ही डायरेक्ट टॉस केला आणि डायरेक्ट ठरवलेले नामांकन कोणाला. नामांकन तर नाही, डायरेक्ट जाहीर पुरस्कार द्यायचे ठरवलेले आहे. तर सुरुवात करूयात या सुंदर अशा पुरस्कार सोहळ्याला. अण्णा शिर्के आमचे स्पॉन्सर आहेत. अण्णा शिर्के टूथपेस्ट प्रस्तुत. हसू नका अण्णा. अण्णा अण्णा हसू नका. हे टूथपेस्ट तुमचा प्रायोजक आहे. तुमचे दात पडलेले आहेत, लोकांना दाखवू नका ते. अण्णा शिर्के टूथपेस्ट प्रस्तुत टॉस्कर पुरस्कार सोहळा. को पावडर बाय त्यांचीच पावडर. म्हणजे नाही, याची पावडर पण येते ना. त्यांच्या पेस्टची पावडर पण आहे, त्यामुळे को पावडर बाय त्याचीच पावडर असा हा पुरस्कार सोहळा. आता आपण सुरुवात करूया. तर आता मला असं वाटतंय की आपण या टॉस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करूयात आणि बोलावूयात आजचे आपले जे गेस्ट आहेत, जे त्यांना अवॉर्ड वगैरे देणार आहे तिथे. तर आपण सगळ्यांना एकदमच बोलावूयात. या ज्येष्ठ अभिनेते मदन सुखात्मे, लखोबा आणि सईसाठी जोरदार टाळ्या. वा, अरे वा वा, लखोबा आलेले आहेत, मदन आलेले आहेत. सई, तुम्ही कोण आहात? मी सुलेखा तळवळकर. अरे वा, मग ते घ्या ना, कारभारी दमान. त्या सुरेखा पुणेकर. मी सुलेखा तळवळकर. अहो, त्या सुरेखा पुणेकर या सुलेखा तलवारकर आहेत, यांचं युट्यूबचं चॅनल आहे प्रसिद्ध. हो हो, माहिती आहे मला. कुठलं? दिल के कबीर. नाही रे, करीब. दिल के करीब. सई, तुझ्याकडे 5 मिनिटं आहेत का? आपण बाजूला जाऊन पटकन एक इंटरव्ह्यू करून टाकू. नको अगं सुलेखाताई, कारण तू 1.5 मिनिटं म्हणतेस आणि अर्ध्या तासाचा 1.5 तासच आहे. नको, त्यामुळे आता खूप उशीर पण झालाय. पण मला इतकं छान वाटलं की एक सक्सेसफुल बिझनेसमन या ठिकाणी आल्या, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माझ्यासारखी सक्सेसफुल आहे ती. हा, हे फार सक्सेसफुल आहे. लोखंडवाला तुम्ही गप्पा बसा. लखोबा लोखंडे. लखोबा लोखंडे. मी काही म्हटलं, किती म्हटलं, कशी म्हटलं तरी तो मी नाहीच आहे बा. तो तुम्ही नाहीच आहात. आणि वाटणार पण नाही तुम्ही. हो हो की नाही सविता मालपेकर? है ना? काय बोलताय तुम्ही? हे काय जपून जपून जा रे. नाही, तुझ्या तिरडीचा मोडला बांब. काय बोलताय तुम्ही? सविता मालपेकर नाहीये मी, सई तामणकर. हा. मी फेम. ही लेडी संतोष पवार आहे. मी सब कुछ मी. बसा तुम्ही जरा. आता आपण आपल्या मेन जे गेस्ट आहेत आजचे विशेष अतिथी सुद्धा असणार आहेत, त्यांना इथं बोलावूयात. हिंदीतला फार मोठा माणूस आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अनिल कपूर म्हणजे मजनूभाई यांच्यासाठी पुरस्कार द्यायला येत आहेत ते.
दादा अरे नमस्कार नमस्कार. आई मला एक आता कैसे आहे तू? पहिल्यांदा कळलं तुमची स्टेप कशी आहे हे आणि बोले तुझी तो step- ह्याची स्टेप कशी आहे ही अर्धी अनिल कपूर आहे. क्या बात कर रहा है? कैसी बात कर रही तू भिड़ू? बोल के दिखा एक बार. काय बोलू रे. अरे बाप रे. काय अनिल जी आप बहुत अच्छे लग रहे हैं वैसे. आहे ना. मी काय म्हणतो यांचं कोणतं नाटक आले यांचं कोणाचं हे यांचं कोणतं नाटक आलं कोण आहे ते? हे स्वप्नील राजशेखर हा? कोण? स्वप्नील राजशेखर ना तुम्ही एक मिनिट भिड़ू. हा अरे मैं मजनू है मजनू. मजनू बोले तो अनिल कपूर बोले तो एकदम झकास. बोले तो 1 2 का 4 4 2 का 1. माय नेम इज लखान. हे काय? या 1 2 का 4 4 2 का 1. म्हणजे मला जर का कुणी एक डायलॉग दिला ना की मी त्याचे 2 करतो. कुणी मला 2 डायलॉग दिले ना की मी त्याचे 4 करतो. 1 2 का 4. आणि 4 2 का 1 काय? त्याच्यानंतर माझे सगळे डायलॉग हा एडिट करतो. एकच आणि मग शेवटी 4 2 का 1 करून ठेवून देतो. मी काय म्हणतो तुम्ही अनिल कपूर ते कोण आले तुमच्या बरोबर तिकडे कोण आले ते हा हे कोण काका अरे इसको पहचाना नहीं क्या? उदय भाई. अरे वा वा उदय भाई है उदय भाई. उदय भाई खाली डायलॉग मत बोल भाई बाकी सब ठीक है. जब तक बोलता नहीं तब तक सब ठीक है भाई. एक मिनिट नाही अहो पण उदय भाईंचे डायलॉग म्हणजे थोडं तरी काहीतरी. आले का डायलॉग बोलले Please पाहिजे ना बोला. तुम्ही. इथे या उदय भाई अरे उदय या आज या अरे मत बोल भाई मेरी स्वाद हा भाई. एवढ्या एकदा प्लीज एकदा तुमच्या खणखणीत आवाजात होऊन नव देत. भगवान का दिया सब कुछ है, दौलत है, इज्जत है, शोहरत है. का रडतायत का अरे उसको मिमिक्री नहीं आती ना इसके लिए उसका लफड़ा है पूरा. आता मला वाटतं की आपण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करूयात. हो, please आणि करा. इथं जे पहिले पुरस्कार प्राप्त अभिनेते येणार आहेत त्यांना या मंचावरती आमंत्रित करूयात. आपला पहिला पुरस्कार आहे मी तो होतो पुरस्कार. पुरस्काराचं नाव आहे मी तो होतो पुरस्कार. क्या बात है. म्हणजे एखादं पात्र तुम्ही पूर्वी होतात आता ते तुम्ही नाही त्या पात्राचा तुम्हाला विसर पडलाय म्हणून तो पुरस्कार आपण त्या व्यक्तीला देत असतो. आणि मी तो होतो पुरस्कार विजेते आहे डॉक्टर गिरीश ओक. जोरदार ताळ्या या साईडला. मी तो होतो पुरस्कार मी तो होतो. एक मिनिट, हे कसं नाव आहे मी तो होतो पुरस्कार आणि यांना का देत आहे? कारण ते डॉक्टर होते ते विसरलेत आता. तुम्हाला द्यायला पाहिजे मग. हा जसे ते निलेश साबळे पण आहेत बघा तेही विसरलेत आता म्हणून तो आपण शेअर करू सर तो पुरस्कार विभागून मी तो होतो पुरस्कार. तर हा पुरस्कार मजनू भाईंनी द्यावा अशी मी विनंती करतो. या क्या बात आहे. जबाबदारी बघा स्किटची ह्या खांद्यावर आहे. घेऊन या पुरस्कार घेऊन या. अहो हे काय पोहे कशाला आणले? माझं अजून झालं नाही ना लगेच म्हणून म्हणलं सरांना विचारून बघावं. इथल्या इथे झालं तर झालं. मग सर ऐका की अभिजित राजा करा की माझा विचार करा. माझं एक नाही D.Ed झालंय 12वीला 56% आहे ती. मला शिवायला येतं मला पवायला येतं. आणि खास तुमच्यासाठी मी बुलेट पण शिकल्या. का हे बुलेटवरनंच फिरतात ना. हा बुलेट वरून फिरतात. पण हे काय झालं ह्या बाईंचं लग्नच नाही झालं. 5 वर्ष झालं ते शोधाशोध करतात. त्यामुळे जिकडं जाईल तिकडे पोह्याची प्लेट घेऊन फिरतात. प्लीज ते पोहे खाऊ नका 10 दिवसापूर्वीचे आहेत. बाई तुम्ही हे फक्त एवढं जायचं आहे पोहे आणू नका. आणि हे तुमच्या कथा सगळ्या सांगू नका लोकांना. झालं तर झालं तर मागे राहा. येस तुम्ही हे सरांना द्या. वा 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 वा. मी तो होतो पुरस्कार. कॉंग्रॅच्युलेशन सर तुम्हाला अभिनंदन. बोलेगा तो एकदम दूधो नाव फुलो फुलो सर. सर तुम्ही काय सांगाल ह्या अवॉर्ड विषयी? अनिल कपूरच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला
अजून काय पाहिजे मला आयुष्यात सगळं मिळालं माझा थँक्यू. पण सर तुम्ही हे जे काही आता होतो जे भूतकाळ आहे त्याच्याविषयी काय सांगाल का? नाही होतो बी तो नाही छान अजूनही नाडी तपासून सांगू शकतो तुला काय झालंय ते. सांगा. अनिल कपूर झालाय तो. सर तुमच्यासाठी खास आमच्याकडनं एक वेगळं पण गिफ्ट आहे. एक मिनिट. हे मजनू माळी चित्रकार आहेत बरं चांगले. हे तुमच्यासाठी मी आणलंय. काय चित्र आहे हे? काय चित्र आहे हे? शेपटी आहे उंदराची. नाही सर हे तुमचं चित्र आहे. हे कसे हे रेखाचित्र आहे गिरीशोक सरांचं. हे गिरीशोक आहेत? यस अरे सरळ रेष आहे ती फक्त. तेच सांगतोय मी. त्यांचा जीवन प्रवास आहे हा. एकदम सरळ मार्गी माणूस. तो ना कुणाच्या आद्यात ना मध्यात आणि हे तर काहीच नाही. तो ना कुणाच्या मध्यात ना आद्यात असं ते चित्र आहे. आणि हे काय इकडं काय? हे युटर्न नाटकाचं हे आहे ते प्रमोशन आहे. युटर्न नाटकाचं प्रमोशन असं केलेलं आहे. अच्छा आणि हे काळी राणी. केव्हा? ही काळी राणी. सर तुमच्या नाटकाचं प्रमोशन केलं मी. थँक्यू सर. थँक्यू गिरीशोक सरांसाठी अभिनंदन आणि काळ्या सरांना पुरस्कार. वा वा सर वा वा वा. सरांना मी बसण्याची विनंती करतो. पहिला पुरस्कार सरांनी घेतलेला आहे. वा वा. तर आता पुढचा पुरस्कार मिळणार आहे रोहित शेट्टी ऍक्शन पुरस्कार. क्या बात आहे. या पुरस्काराचं नावच आहे रोहित शेट्टी ऍक्शन पुरस्कार आणि विजेते आहे शर्मिला राजाराम. क्या बात है. क्या बात. बहुत बढ़िया शंभो. बहुत बढ़िया. क्या बात. ऍक्शन का? कारण आम्हाला माहिती कळली यांना काही विचार हे सगळं ऍक्शन मधून बोलतात. फॉर एक्झाम्पल आता आपण परीक्षाच घेऊयात. हिला विचारायचं की आज तू शूटिंग कुठं करत होती आणि मीरा रोडला कशी पोहोचली. सगळं ऍक्शन मधून बोलते बाई. मी ठाण्यात शूट करत होते. क्रीक आहे ना तिकडे. क्रीकच्या बाजूलाच सेट लागलाय. मग तिथून मी त्या मधला जो रोड आहे जंगल झाडं आहेत त्या जंगली रोडवरून फाउंटनवरून मी लेफ्ट घेतला आणि मग तिथे रस्ता बंद होता तर रिव्हर्स यायला लागला आणि रिव्हर्स युटर्न मारून मी मीरा रोडला आले आणि मग तिथून लेफ्ट टर्न घेतला आणि खूप खराब रोड होता इथला. त्याच्यावरनं मी इथे कशी पोहोचले. पण खराब रोड म्हणजे घोड्यासारखा वाटतोय तो. क्या बात आहे. पण हे ऍक्शन मधूनच बोलतात दिवस रात्र म्हणून त्यांना हा ऍक्शन पुरस्कार आम्ही दिलेला आहे. सई थँक्यू. तुम्ही या आणि हा अवॉर्ड त्यांना द्या. या क्या बात आहे यार. क्या बात. ती एक ट्रॉफी आहे ती घेऊन या प्लीज. अगं बाई परत आली बाई. आता पोहे कशाला करा की माझ्यावर लगेच मित्र एखादा असेल. माझं डीएड झालंय 12वीला 54% आहे. ती मला शिवायला येतं मला पवायला येतं. बघा की एखादा मित्र असला तर प्लीज. शर्मिला तुझा एखादा मित्र असेल तर please त्याच्यासाठी सांग. वय काय माझं वय 32. किती? 32. राहू द्या. असतील ओळखीचे तर सांगा कोणीतरी. असं कोणी ओळखीचं असतं तर मीच केलं असतं लग्न. अरे बापरे. त्यांना काय सांगू. हो हे आहेच. बघा कोणी आहे का उत्सुक. हा तो उत्सुक आहे. ये हा तू पांढरा शर्ट ये उत्सुक. ये बापरे हे केवढे उत्सुक आहेत. अरे तो दोघींबरोबर करेल लग्न एवढा आहे तो. दोघींबरोबर अर्धा वाटून घ्या. मिस्टर जिराफ यांच्यासाठी जोरदार टाळ्या. और हे चालतील का लग्नासाठी वगैरे. अरे मोबाईलला खूप मस्त रेंज आहे वर. आलेच मी. आले थँक्यू. ही आली की परत या. हा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. जोरदार टाळ्या. एवढा मोठा माणूस. केवढा मोठा माणूस. त्यांना गरजच नाही आयुष्यात मोठं व्हायची. जन्मजातच मोठा माणूस. नशीब असतं माणसाचं. बघा ना. वा वा वा. तर तुम्ही त्यांना तो पुरस्कार द्या. शर्मिला कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सई.
कसं वाटतंय तुला हा पुरस्कार घेऊन? अगदी ऑस्कर मिळाल्यासारखं वाटतंय. आणि हा तुम्ही परत घेणार नाही ना? घेऊन जाऊ नाही, आम्ही घेणार नाही. ते मागे सेटिंग वाले येतात आणि परत आम्ही नाही, त्याच्यासाठी एक छुपा माणूस असतो, तो पटकन कधी ढापतो कळणार पण नाही तुम्हाला. अच्छा अच्छा, ते इथून येतात का ते? पण तुम्हाला देऊ, तसं हवं असेल तर तुम्हाला ते पॅक करून देऊ. 350 रुपयाला आहे. थँक्यू थँक्यू सो मच. नाही, थांबा, अजून एक गोष्ट कळली आम्हाला ह्यांच्याविषयीची. अजून एक ह्यांच्याविषयीची अशी गोष्ट कळलेली आहे की ह्यांना ना कॉफी प्यायची प्रचंड आवड आहे. तर आमच्याकडे एक कॉफीचं मशीन आहे, त्याचं उद्घाटन आता दोघी करून टाका. प्लीज घेऊन या, पटकन आणा. शर्मिला तू घे. हे उद्घाटन होत आहे याचं. हा, हे घ्या, हे घ्या कात्री. कॉफी मशीन आहे. आणि मला वाटतं की सई तू पहिल्यांदा एखादी ऑर्डर दे. हे ऑटोमॅटिक मशीन आहे. ऑटोमॅटिक म्हणजे बोलायचं आणि इथे फक्त एक बटन दाबलं की आपोआप कॉफी तुम्हाला पाहिजे ती कुठली? ग्रेट. हो, कुठलीही कॉफी येते. मस्त. मला कॉफी खूप आवडते. मला एक कॅपुचिनो. बापरे, कथा सकट येतं असं. कथा सकट येते. हा, बाप. आता तू तुझी ऑर्डर दे. म्हणजे ते तुझ्या आवडीची कॉफी. माझ्या आवडीची ना? कारण उद्घाटन तुम्ही केलं अर्थात. ओके ओके. मला एक ऑरेंज माकियातो शॉर्ट, पण शॉर्ट ग्लासमध्ये नका देऊ. टॉल ग्लास असेल ना, टॉल ग्लासमध्ये ऑरेंज माकियातो शॉर्ट, खाली ऑरेंज जेलचं लेअर आणि वरती डबल शॉट द्या, पायपिंग हॉट. आणि त्याच्यामध्ये 1.5 टीस्पून कॉफी पावडर. पण इन्स्टंट कॉफी नका वापरू. फ्रेशली ग्राउंड कॉफी आणि अरेबिका बीन्स असतील ना, रोबस्टा नको आहेत, अरेबिका बीन्स फ्रेशली ग्राउंड. आणि त्याच्यामध्ये आयरिश फ्लेवर नॉन अल्कोहोलिक 1/2 टीस्पून. हां, आणि 1/4 टीस्पून त्याच्यामध्ये येतंय काहीतरी. पैसे आले. सॉरी बाई, तुझं तू बाजारातून घेऊन ये. पैसे दिले मशीनने. पैसे दिल्या मशीन म्हणते तुझं तू घेऊन ये. माझ्या त्यांनी होत नाही, हँग झाली. अरे देवा, बंद पडली मशीन आमची. पण हे असं हे काय होतं आताचं पायपिंग वगैरे, म्हणजे असं वाटलं घराचं POP करता येईल. काय होतं हे? नाही, मला एका विशिष्ट पद्धतीची कॉफी आवडते. अच्छा. हा, म्हणजे मी कस्टमाइज करूनच घेते सगळीकडे. पर्यंत ती गार नाही होत का? नाही, गार नाही होत, कारण ते देतच नाहीत मला. बाप रे बाप. शर्मिलासाठी जोरदार टाळ्या. अशा पद्धतीचं एक असंही काहीतरी एखादा अन्नपदार्थ असतो हे आम्हाला आज कळलं. वा. तर आता आपण पुढील पुरस्काराकडे जाणार आहोत. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर पुरस्कार. अभिनेता फक्त अभिनेता नसतो, काही फोटोग्राफर सुद्धा आहेत. आणि हा पुरस्कार आहे सुयश टिळक यांना. वरती या. कॉंग्रॅच्युलेशन भाई. माय वाढिया. तुम्हाला वाटेल की फोटोग्राफरचा पुरस्कार कसं काय. खूप कमी लोकांना माहिती आहे की हे खूप चांगली वाईल्ड लाईफ फोटोग्राफी सुद्धा करत असतात. फोटो बघा तुम्ही, फोटो बघा. साधं नाहीये, हे स्वतः त्यांनी काढलेले फोटो आहेत. स्वतः टाळ्या झाल्या पाहिजेत. पोपट असेल आणि डोळे मारणारं घुबड असेल. डोळेच मारताय ना ते घुबड. बापरे, काय कसं तुम्ही चितारला. आणि हे 2 पक्षी 3 कुठले हे इंडियन रोलर आहे आणि तो ग्रेटर ऍडजस्टंट हे आहे. ओके, चिमणी म्हणू. चिमणी. बापरे, पक्ष्यांमध्ये पण कॉफी सारखी नावं असतात यार. वा वा. तर आता तुम्हाला हा पुरस्कार देणार आहेत लोखंडे. या लोखंडे, तुम्ही द्या. नमस्कार, अभिनंदन. आता काय मी लगीन केल्याशिवाय जातच नसते बघा. त्यांचं झालंय आता. झालंय. झालंय त्यांचं. जा ते पोहे घेऊन जा. काय माहिती.
वा वा जोरदार टाळ्या. एक गोष्ट विचारायची होती. ही फोटो बघितली मी आता, तर म्हणजे तुमच्याकडे तो असा कॅमेरा आहे का असा लांबवाला, असं लेन्स वगैरे हे ते दूर उभं राहून वगैरे फोटो काढू शकतो आपण? हो आहे ना. आहे ना. मला म्हणजे एका पक्षीचे फोटो काढायचे, बुलबुल पक्षीचे. तर तुम्ही येणार का उद्या माझ्या घरी? हो येतो. असा कसा येतील, उगाच कसे येतील? अहो ते पक्षी म्हणजे काय, असं काय तुम्हाला पाहिजे तेव्हा येत नसतो. दिवसभर ते झाडावर बसावं लागतो कॅमेरा घेऊन, बराच वेळ. का हो तो पक्षी कधी येणार, त्याचं काही टायमिंग आपल्याला माहिती आहे का? मला माहिती आहे ना टायमिंग काय? हा, बुलबुल बरोबर संध्याकाळी 7 वाजता येते गॅलरीत. कोण? बुलबुल डमाले. तुम्ही एक काम करा, तुम्ही कॅमेरा घेऊन या माझ्या घरातून, असा काळा बरोबर खचकन असा क्लोज काढा, क्लोज. ठीक आहे. का क्लोज कशाला? मला फक्त बघायचं आहे तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे का. ऍड्रेस पाठवतो मी. हा, माझ्याकडे नंबर आहे तुमचा. ओके. लोखंडे तुम्ही बसा. वा वा, जोरदार टाळ्या टिळक यांच्यासाठी झाल्या पाहिजे. किती छान पद्धतीचं हे तुमचं काम आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवला. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. एक विचारायचं होते, ते 2 मिट्टू झाडावर बसलेले होते, त्यो आपल्या माडा कॉलनीतून वरतून काढलेले. हो, हा, माझ्या घरात रोज मिट्टूतात असे. ओळखलं बरं. कुणाचं काय तर कुणाचं काय. तर जोरदार टाळ्या टिळक यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. येस. तर मंडळी, आता सुरू आहे आपला कार्यक्रम टॉस्कर पुरस्कार सोहळा. या सोहळ्यात आता घेणार आहोत छोटीशी विश्रांती, पण या सोहळ्याचा पुढचा भाग पाहणार आहोत थोड्याच वेळात. मला टचअप करायची गरजच लागत नाही, कारण माझा मेकअप आहे लॉंग लास्टिंग. शुगर है. सुलेखाजी तुमच्याकडे येणार आहे, तुम्हालाही नामांकन आहे, कसं वाटतंय? छान वाटतंय, पण जरा धाकधूक आहे, भीती आहे, कारण माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन हा रोल मी केला आहे. युजली म्हणजे पॉझिटिव्ह रोलसुद्धा केलेत, निगेटिव्हसुद्धा केलेत आत्तापर्यंत, पण डॉक्टर इरा हे खरं खरं सांगमधलं हे जे पात्र आहे ते जरा ट्रिकी आहे. म्हणजे एक बॉर्डर लाईनवरती यू कॅन हेट हर ऑर यू कॅन लव्ह हर असं आहे. आणि प्रयत्न केला आहे मी, बघूया काय होतं आहे. वा वा, खूप खूप अभिनंदन. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री हे नामांकन तुम्हाला आहे. यस. यानंतर येणार आहे डॉक्टर श्वेता पेंडसे यांच्याकडे 38 कृष्णविलासाठी सर्वोत्कृष्ट लेखनाचं नामांकन तुम्हाला आहे, कसं वाटतंय? फार फार छान वाटतंय, समाधान वाटतंय, कारण खरं म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर असं फार क्वचित होतं की तुम्ही अगदी तुम्हाला हवं ते तुमचं मनातलं काहीतरी लिहिता आणि ते प्रेक्षकांना सुद्धा तितकंच भावतं, ते तितकं छान स्वीकारलं जातं. सो ह्याचा खूप आनंद आहे. खरं म्हणजे खरा पुरस्कार तिथेच मिळाला आहे की नाटकाला इतका भरभरून इतका छान प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतोय. सो आणि त्यात हे नामांकन, तर मग काय, सोने पे सुहागा. छान. वा 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 वा, खूप खूप अभिनंदन तुमचं मनापासून. यानंतर येणार आहे शलाका पवार यांच्याकडे हीच तर फॅमिलीची गंमत आहे साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री नामांकन आहे, काय सांगाल? मला ना नामांकनांची खूप सवय अशा अर्थी की माझ्या नवऱ्याला दरवर्षी नामांकन मिळतच. म्हणजे मला कधीच मिळालेलं नाही, पण संतोषला मिळतं, त्यामुळे मला त्याची सवय झाली होती की मी जेव्हा नामांकनं येतात तेव्हा मी नेहमी आधी संतोष पवार हे नाव शोधते की कुठेतरी असणार, आणि दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून, आर्टिस्ट म्हणजे काम करतो म्हणून कशात तरी. पण जेव्हा मला नामांकन मिळालं तेव्हा मला खूप बरं वाटलं. असं वाटलं चल त्याचे 100 असतील पण माझं एक सप्पे भारी. तर संतोष सरांना सुद्धा नामांकन आहे आणि ते आज येणार होते, पण काही कारणास्तव ते नाही आहे. त्यांच्यासाठीही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. येस. आता येणार आहे सुयशकडे मी स्वरा आणि ते दोघं या नाटकासाठी तुला सर्वोत्कृष्ट अभिनेता हे नामांकन आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण नाटकासाठी जेव्हा नामांकन मिळतं तेव्हा जास्त आनंद होतो, कारण नाटकापासून सुरुवात झाली करिअरची. आणि यावर्षी तर मला अजून जास्त आनंद होतोय, कारण गिरीश काकांबरोबर काम केलं आहे. गिरीश काकांकडनं खूप शिकत आलो आहे लहानपणापासून. त्यांच्याबरोबर सेम कॅटेगरीत नॉमिनेट होणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. अतुल काका आहेत, अतुल पेठेत. सो अशा दिग्गज कलाकारांबरोबर जेव्हा नामांकन मिळतं तेव्हा तोच अवॉर्ड मानून आनंद साजरा करतो मी. आणि त्यावेळेस नाटकासाठी पहिल्यांदा आयुष्यात नामांकन मिळतंय. सो अभिनंदन.
मंडळी, आपल्या थुकरटवाडीमध्ये आलेल्या सेलिब्रिटींना प्रेक्षकांना सुद्धा प्रश्न विचारण्याची नेहमीच इच्छा असते आणि याच प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण करणार आहेत. या प्रेक्षकांच्या नावांच्या चिठ्ठ्यांमधून आम्ही एका भाग्यवान प्रेक्षकाची चिठ्ठी निवडणार आहोत, ज्याला मिळणार आहे आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला प्रश्न विचारण्याची संधी. नाव आलेलं आहे प्रार्थना मेश्रम. नमस्कार. नमस्कार प्रार्थनाजी, कुठून आलाय आपण? कांदिवलीवरून आली आहे सर. वा, तुम्हाला कुणाला प्रश्न विचारायचा आहे? सर, मला गिरीश ओक सरांना प्रश्न विचारायचा आहे. ॲक्च्युली सर, तुम्ही खूप एक तर नामवंत कलाकार आहात. मला माहिती आहे की तुम्ही खूप सुंदर गाता सुद्धा. वा, तर आज 2 ओळी तुम्ही गाव्यात ही माझी इच्छा. क्या बात है बाबा. फूलों के रंग से, दिल की कलम से तुझको लिखी रोज बातें, कैसे बताऊं किस किस तरह से पल पल मुझे तू सताती. बादल, बिजली, चंदन, पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई बार, कई बार. कमाल 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 कमाल. सो मच सर. पर्णकडे आता येणार आहे. पर्णाला सुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे नामांकन अडलंय का नाटकासाठी? कसं वाटतं? मी अनेक वर्ष प्रायोगिक नाटक करते. यावर्षी खरं सांगायचं तर व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायची सुरुवात झाली आहे. अडलंय का आहे त्या अर्थाने असं प्रयोगशील व्यावसायिक नाटक आहे असं म्हणायला हरकत नाही. मला नामांकन आहे, माझ्या वडिलांना नामांकन आहे आणि निपुण धर्माधिकारी ज्यांनी नाटक बसवलं आहे त्यालाही दिग्दर्शनाचं नामांकन आहे आणि आलोक माझ्या नवऱ्याला पण नामांकन आहे यावर्षी, त्यामुळे खूप स्पेशल आहे. आलोकला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक दिग्दर्शक म्हणून त्याच्या प्रस्थान उर्फ एक्झिट नावाच्या नाटकासाठी आहे आणि झीनी या आमच्या नाटकाची दखल घेतली. अनेक उत्तम प्रायोगिक नाटकांची सुद्धा दखल घेतली. त्याबद्दल झीचे आणि सगळ्याच परीक्षकांचे मनापासून आभार. क्या बात आहे, अभिनंदन. अदितीकडे आता येणार आहे. तुलाही नामांकन आहे, काय सांगशील? कसं वाटतंय? आनंद वाटतो. म्हणजे सगळे म्हणाले त्याप्रमाणेच नॉमिनेशनच्या लिस्टमध्ये आपण कुठे आहोत का आपण उत्साहाने बघतो. म्हणजे लिस्ट जेव्हा येते तेव्हा आणि आपलं नाम असेल तर वा, असं एक सकाळी एक चहा प्यायल्याचं समाधान होतं वाटतं. ते समाधान काही दिवसांपूर्वी सुदैवाने झी नाट्यगौरवच्या निमित्ताने मिळालं. आणि आनंद या गोष्टीचा आहे की टिपिकल व्यावसायिक नाटकांची गणितं ज्याला लागू पडतात अशा पद्धतीचं चर्चा तर होणारच हे नाटक नाही आहे. 2 वेगळ्या विचारसरणींवर आधारलेलं नाटक आहे. सो थँकफुली आय वॉन्ट टू थँक हेमंत दादा. शर्मिलाकडे आता येणार आहे. सफरचंद नाटकासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं नामांकन आहे, काय सांगशील? माझं मराठीतलं हे पहिलंच नाटक आहे. वा. आणि पहिल्याच नाटकासाठी मला नामांकन आहे तर मी एक्सप्रेसच नाही करू शकत की मला काय लेवलचा आनंद झालेला आहे. आणि उशिरा का होईना अशा पद्धतीचं नाटक माझ्या आयुष्यात आलं आणि ते हिंदीत म्हणतात ना की सब्र का फल मीठा होता है. तर हे सफरचंद रूपी फळ, हे फळ उशिरा आलंय माझ्या आयुष्यात आणि मी खूप एन्जॉय करते. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. वा 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 वा, खूप खूप अभिनंदन. आता आपण येणार आहोत तुषार देवलकडे. संगीत शोले या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट संगीताचंच नामांकन आहे तुला, काय सांगशील? आज खूप भारी वाटतंय. पहिली गोष्ट म्हणजे 10 वर्ष झाली मी तिथे बसून वाजवत होतो. कधीतरी एकदा मी इथे बसावं अशी माझी 10 वर्ष बसण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. त्याच्यासाठी संतोष पवार यांचं एक तर म्हणजे मनापासून मी त्यांना धन्यवाद म्हणेन. खूप आनंद आहे. अभिनंदन तुषार. थँक्यू. मंडळी, आपलं बालपण किती मस्त होतं ना. दिवसभराच्या गप्पा गोष्टी आपल्या आईबाबांना सांगताना आपण कसे हरवून जायचो. आणि लहान असताना करमणुकीची साधनं सुद्धा कमी होती ना. अख्खं कुटुंब एकच रेडिओ चॅनल ऐकायचो. म्हणजे आकाशवाणीच्या बातम्या, जुनी गाणी आणि क्रिकेट कॉमेंट्री सगळं एकत्र बसून आपण ऐकायचो. एकत्र TV आणि मूव्हीज बघायचो. त्यावेळी मामाच्या गावाला जाऊन भूताच्या गोष्टी ऐकायची मजा काही वेगळीच होती.
आपल्या देखील अशा बालपणीच्या मस्त आठवणी असतातच की. आज आलेल्या आपल्या पाहुण्यांना आपण विचारूयात त्यांचं बालपण कसं होतं आणि काही आठवणी. पर्ण आपल्यासोबत आहे. पर्णला मला प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या आईबाबांसोबतचा जो वेळ आहे तुम्ही कसा घालवता? आम्हाला तिघांनाही पत्ते खेळायला खूप आवडतं आणि मी अजूनही जेव्हा घरी जाते तेव्हा आम्ही 5-3-2 हा रेग्युलरली खेळतो. क्या बात आहे. ब्रेकफास्ट किंवा जेवणाच्या वेळी कोणत्या विषयावर धमाल गप्पा रंगतात अजूनही? आमच्या कुटुंबात सगळेच जण नाटकामध्ये रमलेले असतात आणि काही ना काहीतरी विषय चालू असतात. त्यामुळे कुठलं नाटक बघितलं, नवीन सिनेमा कुठला बघितला याविषयी चर्चा करायला खूप आवडते आम्हाला. वा 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 वा. अदिती आज आपल्या बरोबर आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात तुमच्या मुलांना वेळ देणं तुम्हाला कसं शक्य होतं? खरं सांगू का, मी आता त्याला पूर्ण वेळ द्यायचा म्हणून मी थोडंसं स्क्रीनपासून बाजूला झाले. त्यामुळे धमाल चालू असते. फक्त तो शाळेत असतो तेव्हा मी स्वतःला वेळ देते, बाकी सगळा वेळ त्याचा. वा. तुम्ही तुमच्या मुलासोबत कशा प्रकारे संवाद साधता? कधी संवाद होतो आणि मग कधी वादही होतो. अच्छा. तर हाताने जेवायचा नाही. लॉकडाऊनच्या आधी मावशी वगैरे भरवायच्या. लॉकडाऊनमध्ये पासून ही सवय लावली त्याला की तुला कुठली भाजी घ्यायची आहे, फ्रीज जाऊन उघड. मग ती भाजी, त्याची लहान मुलांची कात्री असते तर ती त्याच्या हातात द्यायची. चल ही अर्धा किलो भाजी कापूया दोघं मिळून आणि ती करूया. सो ती आवड. सो त्याच्यातनं असं प्रॅक्टिकॅलिटीमधनं खूप गोष्टी शिकायला गेल्या. तसाच वेळ घालवतो आणि तो कसे 24 तास संपतात कळत नाही ऑनेस्टली. वा 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 वा. तर मंडळी, झी स्टुडिओचा नवा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय, ज्याचं नाव आहे घर बंदूक बिर्याणी. याच सिनेमातलं एक धमाल गाणं आता आपल्या समोर सादर होणार आहे आणि ते सादर करण्यासाठी आपण या मंचावरती आमंत्रित करूयात गायक साहिल कुलकर्णी आणि मनीष राजगिरे यांना. थोडी चिंगारी कोणी ललकारी त्याचा दार दहाड दहाड करी पट्टा सरकारी भ्रष्टाचार भारी त्याला गार गहार गहार करी. सार शहर सार नगर दानी आची नजर नगर जिगर जिगर वाघा पानी. थँक्यू. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या टॉस्कर पुरस्कार सोहळ्यात पुन्हा एकदा परत जाण्याची. पाहूयात पुढे काय घडतंय. आता आपण वळूयात पुढच्या पुरस्काराकडे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी पुरस्कार देत असताना सांगायची हीच आहे की सुयश टिळक यांच्याबद्दलची एक वेगळी माहिती तुम्हाला कोणालाच माहिती नसेल. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. मेरे को मालूम है. उससे पहले मैं क्या बोल रहा हूँ, ये सबसे पहले मेरे को तुम लोग सबको पार्टी देणे का. तुम्ही सगळे डिझर्विंग आहात आणि जबरदस्त अवॉर्ड मिळवले आहेत, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं पार्टी आहे. प्लीज कोणाला काय काय हवंय त्यांनी प्लीज मला सांगा. तुम्ही काय खाणार? कोणाला पार्टी देणार? सगळ्यांना. तुम्हाला सगळ्यांना देणार. मला बटर चिकन सांगा. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मला एक अंडा पाव आणि पाव अंडा. तुम्ही काय घेणार? मला एक स्पगॅटी पास्ता आणि एक आलिओ ओलिओ. का घरी मिळत नाही का? काय बोलताय तुम्ही? आहे तर काय. मी काय म्हणतो, तुम्ही काय खाणार? मी हा मला काही नको, कॉफी बस. कॉफी. ब्लॅक कॉफी. ब्लैक कॉफी विदाउट शुगर प्लेन. ओके ओके. सुयश तेरे को क्या चाहिए भाई? कुछ दे. ओके. तेरे को पढ़ना? पिज्जा. पिज्जा. ओके. मेरी गाड़ी में सब कुछ है. सब कुछ है. क्या बात है यार, तुम्हारा प्रोडक्शन में काम करना मांगता है. आदिती तू क्या लेगी? पाणी दे. पाणी पाणी पाणी. ओके. सर तुम्ही? सावजी मटन. शर्मिला तेरे को क्या चाहिए? ते तुम्ही कॉफी दिली नाही, ठीक आहे, मला रॅव्हिओली चालेल. रॅव्हिओली पास्ता आहे, पास्ता. ओके. जसं स्पगेटी पास्ता तसंच रॅव्हिओली पण. दुकानदाराला समजेल, तुम्ही फक्त सांगा.
फक्त ऑर्डर द्या ना, तुम्ही का टेन्शन घेताय ते मी काय म्हणतो, एवढं सगळं तुम्ही जे सगळं मागवायचा प्रयत्न करताय, 25,000 रुपयाचं बिल होईल, त्याचं परवडणार आहे का? अरे परवडणार आहे म्हणजे आपल्याला थोडी द्यायचे आहेत पैसे. कोण देणार? सुयश टिळक देणार. नियम आहे त्याचा. तो ज्या टेबलावर बसतो त्याचं बिल फक्त तो एकटाच देतो. खरं आहे? विचारा त्याला. हे खरं आहे का? त्याचा हट्टच असतो बापरे, केवढा ते दिलदारपणा. त्याचा हट्ट असतो की तो जर का टेबलावर आहे तर ते बिल तोच पेड करणार. खरं आहे ना? तो शूटिंगला येताना पेटारा घेऊन यायचा. हो. बापरे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जी टीप येते की नाही, ते पैसे सुटे येतात ना, ते पण तो घेत नाही, म्हणून तर त्याला सुट्या म्हणतात ना. ऐका ना, माझं तेवढं एक बिल भराल का? तुमचं बिल भरायचं? भरलं काय? कसलं बिल आहे तुमचं? हे लाईट बिल आहे. तुमचं लाईट बिल टिळक का भरतील का? बसा. अहो तसं नाही हो, 2 लाख रुपये बिल आलेले आहे. बापरे. कसं काय आलं मला खरंच काही कळलं नाही. तुम्ही काय असताय? तुम्ही किती भरता बिल? 0 रुपये. 1 रुपया पण बिल नाही येत आपल्याला. कसं काय? आकडा तुमच्या घरावर टाकला. आमचं झालंय का? इंटरव्ह्यू करून टाकू, एक इंटरव्ह्यू. हे बघ सुलेखाताई, आपण एक करूया. मला पण तुझ्या चॅनलवरती दिसायचंय, पण 5 मिनिटाचं मला छान वाटलं की 2023चा हा टॉस्कर पुरस्कार सोहळा इथं पहिल्यांदाच पार पडला. एकदा जोरदार टाळ्या ज्यांना ज्यांना हे पुरस्कार मिळाले त्यांना. तर मंडळी, खूप छान वाटलं आजच्या या भागामध्ये. झी नाट्य गौरवच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले होते. पुन्हा एकदा झी नाट्य गौरवच्या पुरस्कार सोहळ्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.